बघा, 100 मीटरच्या शर्यतीत ए हा बी ला 10 मीटरने आणि सी ला 13 मीटरने हरवतो, तर 180 मीटरच्या शर्यतीत बी हा सी ला किती मीटरने हरवेल, असा प्रश्न लेकरांनो. 100 मीटरच्या शर्यतीत ए हा बी ला 10 मीटरने हरवतो. याचा अर्थ ए जेव्हा 100 मीटर धावतो तेव्हा बी ची धाव किती बाबा, 10 मीटरने हरवतो म्हणून 10 वजा बी ची धाव 90 मीटर आणि हा ए सी ला 13 मीटरने हरवतो. म्हणजे सी ची धाव किती हा प्रश्न. ए जेव्हा 100 मीटर धावतो या सी ला तो 13 मीटरने हरवतो, म्हणजे ही वजाबाकी 87 मीटर ही सी ची धाव ठरेल. बी आणि सी च्या, लक्ष द्या, बी आणि सी च्या धावचे किंवा धावण्याचे गुणोत्तर किती बाबा, हे काढायचं कसं. तर इथं बी आणि इथं सी बघा, बी 90 मीटर जेव्हा धावतो तेव्हा सी 87 मीटर धावतो. या दोन्ही संख्या एका पाड्यात, म्हणजे 3 गुणिला 30 90, 3 गुणिला 29 87. बी आणि सी चं गुणोत्तर काय, तर 30 29 असं. गोष्टी लक्षात घ्या लेकरं. हे त्यांच्या धावण्याचं गुणोत्तर, याला काय म्हणू आम्ही, धावण्याचं गुणोत्तर. धावण्याचं गुणोत्तर कोणाचं हो, तर बी आणि सी चं. गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. प्रश्न विचारला, 180 मीटरच्या शर्यतीत बी हा सी ला किती मीटरने हरवेल. बी आणि सी यांचं गुणोत्तर म्हणजेच बी डिवाइड बाय सी बराबर 180 मीटरच्या शर्यतीत बी हा सी ला किती मीटरने हरवेल. याचा अर्थ बी जेव्हा 180 मीटर धावेल तेव्हा सी किती मीटर धावेल, असा प्रश्न मनाशी निर्माण करायचा. तर या बी सी चं धावण्याचं हे जे गुणोत्तर आहे हे इथं मांडायचं. 30/29 बराबर बी जेव्हा 180 मीटर धावेल तेव्हा सी किती धावतो याचा अंदाज इथं आम्हाला घेता येईल. लक्ष द्या. म्हणजे आता लेकरांनो, अर्थात 30/29 हे अंशस्थानी असलेले, लक्ष द्या, 180 आम्ही छेदस्थानी मांडायचे. का मांडायचे छेदस्थानी हो, तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला मांडावे लागते ह्या काही गोष्टी. आता 30 गुणिला 6 असा हा भाग जातो, म्हणजे उरलं काय इकडं, तर 29 गुणिला 6 बराबर x. गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. किंवा हा अपूर्णांक इकडे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकत होते. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणसाल समोर अंशस्थानी 1 उरते सर, तुमच्या मनामध्ये एखाद्या वेळेस डाऊट असा निर्माण होत असेल तर याला आम्ही असं सुद्धा मांडू शकतो. जसं की 180 कडे जाताना 29 गुणिला आणि हे 30 भागीला मांडावे लागतात. आता तुम्ही असंही मांडू शकता. लक्ष द्या. हा अपूर्णांक परस्पर विरुद्ध बाजूने जाताना गुणाकार व्यस्त रूपात, म्हणजे छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी, अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी. या x ला तुम्ही एकटं करू शकता. आता क्लिअर झालं सर. आता भाग गेला हा 6, म्हणजे 6 गुणिला 29 बराबर x. 6 नमा 54, 5 6 दोन्ही 12 आणि 5 17. 174 मीटर धावेल कोण, सी. जेव्हा बी इथं मांडतो वाटलं, जेव्हा बी 180 मीटर धावतो तेव्हा सी हा 174 मीटर धावेल. मग आता जो प्रश्न विचारला, 180 मीटरच्या शर्यतीत बी हा सी ला किती मीटरने हरवेल, तुमच्या प्रश्नाच्या आता उत्तराकडे पाहू. वळती करत असताना फक्त आम्हाला 180 मायनस 174 ही वजाबाकी करायची, म्हणजे 6 मीटर हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके.
आंतर वेळवेग रेल्वे प्रश्न संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.